फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे रविवार, तर आज धुवायचे आहे केस। तर मी काही ऑइलिंग केली नाही केसांना काल रात्री, तर मागच्या रविवारी केली होती, तर काल काही केली नाही। तर तिकडे ठेवलंय बघा पाणी केस धुण्यासाठी, आणि एकीकडे लावलंय वरण, आणि इकडे कणिक मळून ठेवली आहे। आज खायची आहे मुलांना वरणबट्टी, रविवार असल्यामुळे सुट्टी आहे, तर रविवारी वरणबट्टी त्यांना खूप आवडते। तर पाणी तापत आहे आणि मी बाकीचं सर्व आवरून ठेवलं आहे, भांडे पण घासून झाले आहे इकडं। तर आंघोळ राहिली आहे बाकीच्या। तर मी आज तुम्हाला माझं रविवारचं फुल रुटीन दाखवणार आहे। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, डेली हेअर ब्लॉग बघण्यासाठी। तर मी इथे केस मोकळे करत होते आणि तुम्हाला बन ड्रॉप पण करून दाखवला आहे कोरड्या केसांमध्ये। तर आता केस झाले आहे बघा मोकळे। तर मी कणिक मळून ठेवली आहे बट्ट्यांची, तर ते मळत आहे आणि बट्ट्या पण लावून देत आहे। पाणी गरम झालं आहे, तर पाण्याला मी साईडला ठेवणार आहे, आधी बट्ट्या लावून देणार आहे, कारण खूप वेळ लागतो त्यांना व्हायला। कमीत कमी 30 मिनिटं लागतात। चांगल्या वाफवल्या की मग छान मळसूत होतात त्या। तिकडं दूध पण तापलं होतं, तर अशा पद्धतीने मी लावले आहे बट्ट्या। हेअर वॉश करत आहे, तर खूप छान हेअर आहे, काही घाण नाही। तरी आज रविवार असल्यामुळे मी आज धुत आहे। छान नाही, आज काही केसांचा घाण वास येत नाही, काही सिरम लावलं होतं मी, सिरमचा वास येत आहे केसांचा छान। तर इथे झाली होती आंघोळ, तर मी करत आहे थोडाफार मेकअप। सनस्क्रीन लावते आणि पावडर लावते, दुसरं काही लावत नाही मी डेली। तर आता लावत आहे टिकली। तयारी झाल्यानंतर मी लगेच हेअर ड्रायिंग नव्हती केली, तर आधी देवपूजा करून घेतली होती। छान देवपूजा झाल्यावरती खूप छान वाटतं घरामध्ये फ्रेश। तर बघू शकता, देवपूजा झाल्यानंतर मी आता बट्ट्या तोडत आहे कारण उशिरा उठल्यामुळं मुलांना लागल्या होत्या भूक, त्यामुळं मग मी आधी बट्ट्या तोडून घेतल्या आणि त्यांना जेवण दिलं, आणि मग हेअर ड्रायिंग केली आहे। तर इथं बसलो आहे आम्ही जेवणासाठी, तर तुम्ही पण या जेवायला। तर आता करत आहे हेअर ड्रायिंग। थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।